क्लेला आपण आपल्या जर घरगुती मूर्ती आहे मंदिरातली तर काय करायचं, क्ले ठेवायचं आपल्या बाप्पावर. क्लेनी थोडं मेजरमेंट केला, मग ते क्लेला त्याच मापा लावला, त्यानंतर फेविकॉल लावायचा आपला, पाणी मिक्स होत. विदाऊट तुम्हाला वेणी हवे तर विदाऊट वेणी येणार. हे जरा डायमंड वर्क आहे, खूप भारी वाटेल. प्रतिम. विकास अजून काय दाखवणार आहे आम्हाला तू? सो आपल्याकडे दुसरं हे कैंटीस आहे. ही ज्वेलरी पीस बघतोय मी तुला. हे आपले गणपती, गौरी, देवी कुणालाही होतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला असे जाळी पॅटर्न आहे. आता बेसिकली कोणी हे घेतलं तर ह्याच्यावरचा मुकुट पण येतं. म्हणजे जर कोणाला मॅचिंग ज्वेलरी हवी असेल तर मिळून जाणार आहे. येस येस डेफिनेटली. जसं आपण आजकालचं ट्रेंड आहे ना की आपण जसं मॅचिंग घालतो तसं बाप्पाला सुद्धा मॅचिंग करतात खूप लोक करतात. आणि मी ना तुझ्याकडे खूप एक छान एक अप्रतिम नेकलेस म्हणेन, बाप्पाचे नेकलेस. तर हा एक लक्ष्मी हार तो जरा दाखव. म्हणजे गौरी आल्यात तर गौरीसाठी जर काही वेगळं असं काहीतरी हवं असेल. अप्रतिम आहे यार. मी आता तुला कॉस्ट वाईज विचारायला गेलो तर तुम्हाला सांगू शकणार आहेस? डेफिनेटली. आता जर हा मला गौरी हार हवा आहे तर मला कितीला पडेल? तर बेसिकली हा लक्ष्मी हार 1250 चा. 1250. हे कॉपर बेस आणि याच्यामध्ये 3D वर्क केलेलं आहे. ओके. आणि दुसरे आपल्याकडे हाराची अशी स्टार्टिंग आहे 250 पासून सुरू होते. ओके. खूप सुंदर आहे. तू जरा प्राइसेस पण सांग ना थोडेसे, कारण की बरं पडणार आहे मुकुटांचे. कारण की मग काय होतं की कस्टमर सबस्क्रायबर्स म्हणतात तुम्ही प्राइसेस नाही सांगितले. विचारा बिंदास, आपल्याकडे काय लपवण्यासारखं नाही आहे. आता हे जे आपण मुकुट बघतोय ह्याचे प्राइसेस सांग ना. बेसिकली आपल्याकडे मुकुट छोट्यापासून साईज 500 रुपयापासून सुरू होतं. ओके. 500, 700, 800, 900. म्हणजे तुम्ही घेणार कसं, तुमची साईज कशी असेल, कोणता वर्क घेणार त्याच्यावर डिपेंडेंट आहे. आणि कस्टमाइज करायचं असेल तर त्याची कॉस्ट वेगळी पडते. ते आता वेटवर आणि मजुरीवर होतं. बरोबर. आता तुझ्या पाठीमागे मी बघतोय ते अगदी छोटे बाप्पा असतात, म्हणजे अराउंड 1 फुटाच्या मूर्तीसाठी हे परफेक्ट आहेत. हे देवघरातल्या मूर्तींसाठी सुद्धा खूप परफेक्ट आहे. डेफिनेटली. आता समजा हा बेसिकली राजाकडा होतो, बाजूबंद होतो, कुठल्या मूर्तीला मुकुट आहे. 3 प्रकार होतात. म्हणजे 3 in 1. आता मूर्ती आहे बघा, आता याला मी लावला मुकुट झाला. राईट. त्याच्यानंतर आपण कधी हाताला कडे हवे असेल ते बघा, राजाच्या हातात असे कडे लावणार, म्हणजे कडे होऊ शकतात. 3 in 1 आपण युज करू शकणार आहोत. असं काय काय लोक कसं गणपती असतो आपल्या 5 दिवस 10 दिवस घरी, तर कुणाला आपल्या देवाच्या मूर्तीला पण लावायचं होतं तर तुम्ही हे युज करू शकता. खूप छान आहे. असं नाही की परत पॅक करून ठेवून द्या, परत हे रियुजेबल आणि रिपॉलिश पण होतं. हे लाईफ टाइम एकदा घेतलं की. आताच मी जे तू मला दाखवलंस 10 वर्षापूर्वी केलेलं पॉलिश, असं अमेझिंग आहे. कारण की लोक हाच प्रश्न असतो की अरे यार हे गोल्ड पॉलिश येणार वर्षभरात जाणार का, पण थोडस जर त्याची काळजी घेतली ना. काळजी तर डेफिनेटली आपण आपली काळजी घेतो तशी त्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची. म्हणजे प्लास्टिक मध्ये वगैरे रॅप करून व्यवस्थित ठेवलं तर ते व्यवस्थित राहू शकतं. अजून मी तुझ्याकडे पाठीमागे काय काय मुकुट बघतो, ती दाखव ना छोटी छोटी. बेसिकली याच्यामध्ये असे एक येतो डायमंड वर्क मध्ये. परत आपण जाऊया मोर मध्ये. आता मोरचा मुकुट घेतला, मोर बाजू पण मोर काढा. त्यामध्ये पण साईज होतात, मोठ्या असेल मोठ्या गोष्टींना. खूप डिटेलिंग आहे यार. सुंदर. आता तू दाखवलं मुकुटांचं सेक्शन. ते जे वरचे जे मोठे मोठे कडे बघतोय मी, ते जरा दाखवशील? हे गणपतीचे मोठे कडे आहेत. अप्रतिम आहे यार. बघू शकता. हा मागचा कडा झाला. हा कितीला असेल तरी पण? अराउंड एक आम्ही 1 महिन्याचा बनवला होता, तर माझ्यासाठी पण मी एक सेट बनवून ठेवलाय. हा अराउंड 16,000 पर्यंत एक जातो. आणि हे पुढचे कडे, हे म्हणजे राजाकडे जे हाताला घालतात ते ना. हे मागे जातात राऊंड आणि हे पुढे येतात. अप्रतिम. काय काय लोकांना पूर्ण राऊंड हवं असेल तर 4 हात राऊंड देतो. सुंदर आहे. मोठी साईज पण आपल्याकडे. विकास तुझ्याकडे आहे ना भंडार आहे. त्याच्यापेक्षा मोठी औषधी पण दाखवू शकतो मी तुम्हाला. खूप सुंदर. भवानी आर्ट्सला इथे येण्यासाठी मी तुम्हाला ऍड्रेस डिटेल्स, त्याचे इंस्टाग्राम हँडल्स मी सगळं देतोय. तर तुम्ही या, व्हिजिट करा आणि तुम्हाला काय हवंय ते बघा. ह्याच्याकडे छोटे छोटे बाप्पाची मूर्ती आहेत. तुम्ही हा माझ्या पाठचा लालबागचा राजा बघितलात. या बाप्पाला कसं नटवलंय या लोकांनी. तुम्ही ह्यावरनं सगळ्या गोष्टी काय काय मिळू शकतात इकडे ना, त्या फक्त गृहीत धरा. आता हा जो तुम्ही बाप्पा बघताय भवानी आर्ट्सचा, आणि डिस्प्ले ठेवलाय. जसे आता आपण हे बघतोय छोटे छोटे उंदीर, गधा. मी त्याच्याकडनं गधा पण पाहून घेणार आहे.
कशा कशा आहेत, व्हरायटी ऑफ आहेत. या लालबागच्या राजाला जसं सजवलंय ना, मोठे कडे छोटे कडे, हे सायझिंगचं मुकुट, हे सगळं मिळणार आहे तुम्हाला. तो निश्चिंत राहा. दादा आता हे जे तू दाखवतोयस ना, प्रेमात पाडणार आहे मुकुट खरंच. आता हे आम्ही हे काय आहे? हे मुकड आहे मोठ्या गणपतीचा. पण हे मुकुट म्हणून पण वापरू शकतो का? नाही, हे मुकडून आहे कारण की ह्याचा आकार गोल आहे. खरंच खूप काहीतरी वेगळं आहे यार. हे फोल्डेबल आहे, असं 2 भागामध्ये फोल्ड होतो. हे म्हणजे सार्वजनिक बाप्पाच आहे. येस, हे आम्ही एका मंडळाला बनवलं होतं. त्याला झाली 12 वर्ष. ओके. 12 वर्ष त्यांनी आम्हाला आणून दिलंय. तर आम्ही त्याला प्लेटिंग करून विथ नवीन डायमंड लावून सगळं रेडी करून दिलं. हो, हे 12 वर्ष आधी बनवलं होतं. सुंदर. आपल्याकडे जे वस्तू तुम्ही बोलणार तसं बनणार. काहीच तुम्हाला म्हणजे जे बोललं की नाही पण आता होणार. कोणी काही घेतलं असेल, डल झालाय, ते तू रिपॉलिश करून तुम्ही माझ्याकडून घ्या किंवा दुसऱ्या कुणाकडून घ्या, माझ्याकडे प्लेटिंग होते. किंवा तुमची काही दागिने असेल तर ती प्लेटिंग करणार मी. थँक्यू सो मच. म्हणजे जरी सिल्वर गोल्ड एनी टाइम आमच्याकडे जेवढे लालबागमध्ये सोनार आहे किंवा बाप्पांचे मित्र सोनार आहे ते आमच्याकडे जाऊन जातात कारण आमचा स्वतःचा प्लेटिंगचा कारखाना आहे. ओ वंडरफुल. म्हणजे जरी आता कोणाला काही वस्तू हव्या असतील तर ते देऊ शकणार. जसं त्यांनी मला सांगितलं विकासने की त्यांच्याकडे पॉलिशवाले आयटम्स सुद्धा मिळणार आहेत. माझ्याकडे अशी एक छोटीशी उंदीर मामाची मूर्ती आहे, खूप वर्ष झाली मी घेतली होती. त्याचा आता कलर थोडा डल वगैरे झालाय, तर मी तो याच्याकडे पॉलिशला आणून देणार आहे. तर तो विकासकडे मी देणार आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा असं काहीतरी तुमचं उंदीर मामा वगैरे डल वगैरे झाला असेल तरी इथे खूप छान गोल्ड प्लेटिंग सिल्वर प्लेटिंग करून मिळणार आहे. तर अजून आता विकास आपल्याला काय दाखवणार आहे ते पाहूया. विकास अजून काय दाखवशील आम्हाला? आपण दाखवणार आहे गदा. गदामध्ये बघूया. आता ही आपल्याकडे साईज अवेलेबल आहे. एकशा मोठी पण होती, ते काय आपण सेलिंग केले 4 फूट 5 फूटची मोठी. काय कॉस्ट ही आणि किती फुटाची ही? ही आहे अराउंड 18 इंचाची आहे, म्हणजे 1.5 फूट बोलू शकतो. 1.5 फुटाची? येस, 1.5 फुटाची आहे ही. त्याच्यामध्ये काय कॉस्ट असेल? ही आहे 5,000 ची आहे. 5,000. त्याच्यामुळे छोटी साईज होती ना आपल्याकडे. छोटी साईज कितीला आहे? छोटी आहे 350 अशी आहे. 350. त्याच्यामुळे अशी फायबरची आहे. हे चारी पण फायबरचं मटेरियल आहे. फायबर आहे आणि त्याच्यावरती कोटर आहे. येस, भरीव आहे. अप्रतिम आहे. कॉपर. ही कितीला आहे? ही आहे 750 ची आहे. 750. अमेझिंग आहे. 750. हे पडलं तर तुटू शकतं का? हा, फायबर पडलं म्हणजे असं हलकं पडलं काय नव्हतं, असं स्पीडनी पडलं की ब्रेक होऊ शकतो. आणि ही कितीची आहे? हे 1,550 रुपीज. 1,050 रुपीज. ही जरा मला मेटलची दाखव ना. मेटलची बघा, ही आहे. ही कितीला आहे? ही कॉपरची आहे, मेटलची. त्याच्यामध्ये तुला सिल्वर पण मिळणार. एक कस्टमरची रिक्वायरमेंट होती म्हणून सिल्वर प्लेटिंग केलं. सिल्वर प्लेटिंग केलं. येस. ही कितीला पडेल अशी? हे अराउंड एक पडेल 1,500 रुपयाला. 1,500 रुपये. कारण की नक्षी काम केलेलं आहे त्यावर. बरोबर. आणि हँड वर्क आहे, त्यामुळे थोडीशी महाग भरते, पण आपण बेस्ट रेट देऊ. बेस्ट रेट देऊ. येस. तर मला सांग, पाठीमागे मी तुझ्या एक म्हणजे जे व्हिडिओ बघताय ते म्हणतच असतील की अजून का नाही त्या सेक्शन कडे जात आहे. बाप्पाची कंठी, म्हणजे आपण म्हणतो ना मोठ्या बाप्पाची कंठी आपल्याला तू दाखवतोयस, काय रेंज आहे? हे बेसिकली अराउंड 35 पासून सुरू होते. 35. आता ही जी लटकवलेली ह्याची रेंज सांग मला. ही आहे 45 ची आहे. 45,000. येस. आणि खरंच खूप छान वर्क आहे त्याच्यावरती. हिची आपण वर्क बघतोय, अप्रतिम. म्हणजे सोन्याला सुद्धा लाजवेल असं काहीतरी ज्वेलरी आहे. तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर छोटी साईज पण अवेलेबल आहे त्यामध्ये. किती फुटाची? हे अराउंड एक एवढी साईजची आहे ना. ती छोटी साईज आहे. ती 3 फूट 4 फूटच्या मूर्तीला बसणार. 3 फूट आणि 4 फुटाच्या मूर्तीला बसेल. आणि किती पर्यंत पडेल ही आपल्याला? हे पडतं 8,000 7,000. यांचा जे वेट असेल त्यानुसार आम्ही कॅल्क्युलेशन करून सांगतो. वेट वरती? येस. म्हणजे मला एक सांग, एवढं वेट वरती का असतं हे असं? कारण की कसं असतं, आपल्याकडे जे कारिगर आहे आणि आम्ही कसं वेट वर्क करतो, आणि वेट वर्क करायला गेलं ते थोडं स्वस्त मध्ये कस्टमरला पडतं. कारण की काय काय तर समजा मी घेतलं 500 रुपयाला आणि मी डायरेक्ट लावणार 1,500 2,000, ते बरं नाही वाटत. बरोबर. बेसिकली जे पण वेट आहे, जसं सोन्याचं काम असतं, आपण जे सोनं घेतो चांदी घेतो ते वेटच्या अनुसार आणि मजुरीच्या अनुसार घेतो. राईट. त्याचं पण सेम प्रोसेस मी ठेवली. आणि जे आहे मुद्दल किंवा ज्या आहे गोष्टी त्यानुसारच आपण चालूया. जास्त मार्जिन नव्हे, पण लोकांना जास्तीत जास्त फायदा. येस. लोकांना खरंच खूप. तुझं नाव, दुकानाचं नाव पण आर्ट्स आहे आणि खरंच अप्रतिम आहे. आता मला सांग अजून काय दाखवणार आहेस तू? मोत्यांची पण कंठी आपल्याकडे. मोत्यांच्या मी बघतोय तुझ्याकडे, खरंच मोती आणि डायमंड वर्क आहे. दुसरी आहे माझ्याकडे. यार जबरदस्त आहे वर्क केलेलं आहे. तुम्हाला छोटी 1 फीट पासून ते ही बेसिकली आहे 1,500 2,000 अशी असतात. आणि 150 पासून सुरू आहे आपल्याकडे. आणि ही 1,500 ची आहे का? येस.
अप्रतिम आहे यार. आपण असे छोटी साईज मोठी साईज असे बघू शकतो इकडे लावलेलं आहे. गोल्डन हवे तर गोल्डन गोल्डन पण आहे, हे पण आहे. मंडळाला आवडतील पण हे पण आपल्याकडे. इथे आलेत ना लोक की वेडे होणार आहेत आणि अप्रतिम अशी तू ज्वेलरी ठेवलेली आहेस. हे बघ. खूप सुंदर आहे. आता ही जी अप्रतिम हे डायमंड 250-300 असे चालू आहेत. 250-300 पण ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. कलर पिंक रेड ग्रीन ऑरेंज पर्पल ते आलं हे असं तयार होईल ते. अप्रतिम. आणि हा त्याचा याच्या साईज वर बनेन त्याला. हे साईज आहे त्याची. बेसिकली मोल्ड असतो. मोल्ड. ओके तर हे आता हा आतला पुढे अशी लेअर होते 1 2 3. बरोबर. आता मी हे दादाने आणून दिलं मला. मी आता याच्यावर आता पूर्ण मॅकिंग करून पाहता. हे दगडूशेठचे मुकुट्स आहे. दगडूशेठचे. दोन मूर्त्या दोन्ही मूर्त्यांच्या मुकुट्स आता काम सुरू करणार. ओके ओके. अशा तरी पण आता मला एक सांग, दिलं की आता हे तुला दिले, ह्या आजची तारीख आहे सॅटर्डे, 3 ऑगस्ट आहे आजचा. तर तू किती दिवसात देणार हे बनवून? त्यांना आता ही प्रोसेस लागेल अराउंड 10-12 दिवस. म्हणजे 15 दिवस आपण पकडूया. हा कारण की